साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या 75% कर्ज, तेही 5 वर्ष मुदतीने। साईनाथ मल्टीस्टेट, फोन 83 49 50 51 20। चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत वेताळमा तालीम मंडळ आणि पीटीएम या संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघावर एकतर्फी विजय मिळवत पुढील फेरीत केला प्रवेश। बालगोपाल तालीम मंडळ आयोजित जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली। स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव, शिवसेनेचे समन्वयक नाना कदम, युवा नेते वीरेंद्र मंडलिक, ऋतुराज क्षीरसागर, केएसएचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कुरणे यांच्यासह तालमीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। उद्घाटन सामना वेताळमा तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यात खेळवला गेला। सामन्याच्या 19व्या मिनिटाला वेताळमाच्या सर्वेश वाडकर याने मैदानी गोल करत वेताळमा संघाने 1-0 आघाडी मिळवली। त्यानंतर 28व्या मिनिटाला सर्वेश वाडकरने दुसरा गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। मध्यंतरापर्यंत सामना 2-0 असा राहिला। उत्तरार्धात वेताळमा संघाकडून चढाया सुरूच राहिल्या। सामन्याच्या 57व्या मिनिटाला आकाश माळीच्या पासवर प्रणव कंसेनं तिसरा गोल करत उत्तरेश्वर संघासमोर 3-0 अशी भक्कम आघाडी उभी केली। सामना संपण्यास काही मिनिटं बाकी असताना वेताळमाच्या सर्वेश वाडकरला उत्तरेश्वरच्या शुभम जाधवने धोकादायकरित्या रोखल्यानं पंचांनी वेताळमा संघाला पेनल्टी दिली। सर्वेश वाडकर यांनी या संधीचा फायदा उठवत 78व्या मिनिटाला अचूक गोल करून संघाने 4-0 अशी आघाडी घेतली। उत्तरेश्वर खेळाडू गोलसाठी केलेले शर्तीचे प्रयत्न अपुरे ठरले। संपूर्ण वेळेत वेताळमा संघाने उत्तरेश्वर संघावर 4-0 गोलने विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला। तर सकाळी झालेल्या सामन्यात पीटीएम संघाने 7-0 गोलनी रंकाळा तालीम मंडळावर एकतर्फी विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला। उद्या सामना सकाळी 8 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात, तर शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात दुपारी 4 वाजता खेळवला जाणार आहे। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।